नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की हॉस्पिटलमध्ये इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि त्यांच्यासोबत राजन, अन्नपूर्णा आजी, रागिनी आता बोलत असतात. केस वगैरे फाईल करू नका, हा फक्त एक अपघात होता, कशाला एवढे डीप मध्ये जाताय इन्स्पेक्टर साहेब, घरातला मॅटर आहे, घरातच सॉल्व्ह करू की. आता समजावून सांगत असतात इन्स्पेक्टर साहेबांना. पूर्ण आजी म्हणतात खरं तर कंप्लेंट करायची काहीच गरज नव्हती. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात डोंट वरी मॅडम, ही एक प्रोसिजर आहे हो, तेवढी तर आम्हाला करायलाच लागणार ना. ते ना स्टेटमेंट तर घ्यायलाच लागणार आहे. स्टेटमेंट घेऊया आणि नंतर काय होतं काय नाही बघू की. आता लगेच मनातल्या मनात ही रागिणी म्हणत असते पोलिसांच्या आधी आईशी मला बोलायला लागणार आणि काय बोलायचं काय सांगायचं तिला मला आधीच सांगून ठेवायला लागणार. डॉक्टर आलेले असतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मला स्टेटमेंट घ्यायचंय. डॉक्टर म्हणतात काही त्यांना त्रास होईल असं काही बोलू नका, काय असेल ते थोडक्यात प्रोसिजर कंप्लीट करा, फार जर त्यांना त्रास झाला तर क्रिटिकल कंडिशन होणार. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो मॅडम, जास्त त्रास देत नाहीये, थोडेच प्रश्न विचारतो. आता पोलीस बाहेर डॉक्टरांशी बोलत असतात. तेवढ्यात काय रागिनी पटकन कामिनी जवळ येते आणि आई बाहेर पोलीस आलेत, ते आता स्टेटमेंट घेणार आहे. अजिबात कुणाला घाबरू नको आणि कमळीने ढकललंय असं सांग. मी बघितलंय कमळीने ढकललंय, त्यामुळे कमळीचंच नाव घ्यायचं, कळतंय का आई. आता हिने कामिनीला सांगितलेलं असतं फक्त कमळी असं म्हण आणि शांत बस. आता आतमध्ये इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि अगदी कामिनीच्या समोर उभे असतात. मॅडम, तुमच्यावर जो हल्ला झाला, तुमचा हा अपघात झाला, याच्यानंतर कोणावर संशय येतो की कोण करू शकतोय तुमची ही अवस्था. कुणाला घाबरू नका, आम्हाला फक्त नाव सांगा, आमच्या पद्धतीने आम्ही प्रोसिजर करतो. कामिनी आता विचार करत असते की कमळीचं नाव सांगू का. इकडे आता ऋषी आलेला असतो घाई घाईने कमळी कमळी करत, खूप घाबरलेला असतो, त्याला खूप काळजी लागते कमळीची. कमळी तू ठीक आहेस ना ग, पण तुम्हाला माहितीये तू काहीच केलेलं नाहीये आणि तू काही केलं नाहीये तर जास्त वेळ थांबू शकत नाही, तुझी सुटका होणार. कमळी म्हणते ऋषी सर, कामिनी आजी स्वतः पाडल्या की त्यांना कुणी पाडलं हे तर आपल्याला जाणून घ्यायला लागणार ना, नक्की कुणी केलंय हे आपल्याला शोधायचंच आहे. कामिनी आजी शुद्ध आल्यावर जे काय सांगतील त्याच्यावर बाकीचं सगळं अवलंबून राहणार. पर्यंत पोलीस चौकशी करतच राहणार. निंगी सुद्धा आलेली असते. कमळी ठीक आहे ना ग तू, करत असते कमळीची चौकशी करत असते निंगी. एवढं सगळं करून म्हणते, एवढं सगळं सहन केलेलं असतं, कामिनी आजी कशा आहेत, बऱ्यात ना ग त्या. ते मला नाही माहिती, शुद्धीवर आल्या नाही वाटतं अजून, मला नको विचारावं त्यांच्याबद्दल. म्हणतो कमळी केक कट करण्यासाठी तू निंगीला बोलवायला वर गेली आणि तेव्हा त्या पण तिथे आल्या, बरोबर ना. काहीतरी बडबडायला आल्या असणार, मला खात्री आहे. पण तुम्हाला असं वाटतं त्यांचाच पाय सटकला आणि त्या खाली पडल्या, कुणी त्यांना ढकललेलं नाहीये. म्हणते ऋषी सर, मला तर असं वाटतंय ती बाई कमळीलाच ढकलायला आली होती, पण कमळीला बाजूला ओढलं आणि ती पाय घसरून ती खाली पडली. कमळी म्हणते निंगे उगाच काही बोलू नको, ती मला ढकलायला आली, आपल्याकडे काही प्रूफ आहे का, आणि उगाच कशाला काय बोलतीये ग, शांत राहा तू जरा. म्हणतो कमळी जरा शांत बस, निंगी जे बोलतीये ना त्यात तथ्य आणि तसं असूच शकतं, कारण कामिनी आजी काय आपल्याला सगळ्यांनाच माहितीये. आता इन्स्पेक्टर साहेब सारखा जोर देऊन विचारत असतात की तुम्ही कशा पडल्या, तुम्हाला कुणी ढकललं का, तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, जरा आठवा नेमकी काय झालं होतं. कामिनी डोळे मोठे करून अनिकाकडे बघत असते. कामिनीला अगदी स्पष्ट आठवत असतं की ती कमळीला ढकलायला आली होती, त्याच्यानंतर कमळी तर निसटली पण अनिकाने माझे पाय वर करून मलाच खाली पाडलं. अगदी स्पष्ट असं कामिनीला तो प्रसंग आठवत असतो आणि कामिनी समोर त्या अनिकाकडे असे डोळे मोठे करून बघत असते. का सुद्धा घाबरलेली असते की ही माझं नाव घेते की काय. रागिनी म्हणते आई कुणालाही घाबरू नको, कोणी लोटलंय तुला त्याचं नाव घे स्पष्ट. रागिनी म्हणते आई घाबरू नको ग, किती वेळा तुला सांगितलं, बिंदास सांग कमीने धक्का मारलाय. अन्नपूर्णा आजी म्हणतात रागिनी नको तिच्या डोक्यात कशाला भरवतीये ग चुकीचं, तिला कुणाचं नाव घ्यायचंय नाही घ्यायचंय तिचा प्रश्न आहे ना. राजन म्हणतात इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला परत एकदा सांगतो, घरचा मॅटर आहे, आम्ही सॉल्व्ह करू, प्लीज तुम्ही काही चौकशी वगैरे करू नका. पूर्ण आजी म्हणतात इन्स्पेक्टर साहेब मी रिक्वेस्ट करते, प्लीज असल्या काही फंद्यात पडू नका. इन्स्पेक्टर सुद्धा ऐकायला तयार नसतो. कामिनीला सारखं विचारतो काय घडलं, तुम्हाला कुणी धक्का दिला, तुम्ही कशा पडल्या. तिने आता नाव घेतलेलं असतं कमळी, काय रागिनीला हवं ते झालेलं असतं, तिने कमळीचं नाव घेतलेलं असतं. कमळी आता अडकलेली असते. आता मात्र सगळ्यांना शॉक बसतो, हिने का नाव घेतलंय कमळीचं. आणि का पळत आलेली असते इन्स्पेक्टर सर माझा ऐका की, माझा ऐका तुम्ही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, मी माझ्या ग्रॅनी आजीशी एकदा बोलू का, तिने जे नाव घेतलंय कमळीचं ते चुकीचं आहे, मी एकदा बोलू का तिच्याशी, मग ती जे नाव घेईल ते बघा तुम्ही. तिला राग येतो आणि कमळी सारखी तिच्या डोक्यात असते, ऑब्विसली ती कमळीचंच नाव घेणार ना. म्हणते एकदा बोलू का माझ्या ग्रॅनी आजीशी, बघू ती काय म्हणती काय नाही, की काय झालं मी नीट विचारू का, मग तुम्हाला सांगते. मी कधीच काय करणार नाही, मला माहिती इन्स्पेक्टर साहेब, मी गॅरंटी देते कमळीची. मी का कमळीची बाजू घेऊन इन्स्पेक्टर साहेबांबरोबर बोलत असते. लगेच तिला रागिनीने लांब ओढलेली असते. काय गये, काय बोलायचंय तुला आजीशी, आता सांगितलंय ना तिने कमळीचं नाव, मग कशाला चालली आजीशी बोलायला. रागिनीला असं वाटत असतं की तिने कमळीचं नाव घेतलंय, ते नाव फिक्स करायचं, परत ते नाव बदलायचं नाही आणि कमळीला शिक्षा झाली पाहिजे. एवढा कसला पुळका येतोय ग, काय प्रेम आलाय एवढं अचानक. ते शांत बसा, उगाच काही सांगू नको मॉम, मला विचारू दे, मैंने काही केलं नाही मला माहिती. आता आणि परत इन्स्पेक्टर कडे जाते. इन्स्पेक्टर साहेब प्लीज एकदा मला बोलू द्या ना माझ्या ग्रॅनीशी, मग काय ते तुम्हाला सांगते मी.
ऍक्च्युअल काय झालं आपल्याला कळेल ना, प्लीज एकदा बोलू द्या ना मला. राजन म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब अनेकाचं जसं म्हणणं आहे कदाचित तसंही झालं असेल, आपण एकदा विचारायला काय हरकत आहे. किंवा राग आहे म्हणून तिने कमळीचं नाव घेतलं असेल असंही होऊ शकतं ना. आता बोलायला गेलेली असते कामिनीशी की तू कमळीचं नाव का घेतलं, एक्झॅक्टली तिथे काय घडलं होतं ते आम्हाला सांग. रागिनीला इतका राग आलेला असतो की ही पोरगी का असं करते आणि मध्ये मध्ये करतीये. तिच्या मागे लगेच रागिनी आलेली असते, काय गई तुला काय बोलायचंय आईशी, कमळीचं नाव घेतलं विषय संपला. आणि का म्हणते, प्लीज मॉम बाहेर जा, ट्रस्ट मी. हात जोडून त्या रागिनीला बाहेर काढते आणि एकटीच कामिनीच्या जवळ आलेली असते. कामिनी जशी काय अनिकाला जवळ आलेलं बघते इतकी घाबरलेली असते आणि तिचा जो श्वास असतो जोर जोरात असा लागायला लागलेला असतो. काम डाऊन, अजिबात घाबरू नकोस ग्रॅनी. तुला माहितीये का तुला कोणी ढकललं, कसं आहे ना ग्रॅनी आजी, मी तुझ्याच टीम मध्ये होते. कॅप्टन, माझी कॅप्टन होती हो. कशाला त्या कमळीचं नाव घेतीये, ती खूप चांगली इनोसंट आहे, ती काहीही करू शकत नाही आणि इतकी चांगली आहे ना ती, दुसऱ्यांचं कधीच वाईट करू शकत नाहीये. तुला कळतंय का, या आधी तुझं ऐकायचे मी, पण आता मी तुझं ऐकणार नाहीये. आताच बघ ना आजी, तुला मारलंय या आरोपात जेलमध्ये लॉक झालीये, पण तुला तर मी मारलंय, मी मात्र बाहेर फिरतीये फ्री. काही करून तिला सोडवायचंय आणि मी तिला सोडवणार आहे. प्रॉमिस दिलंय की मी तुला सोडवणार काहीही झालं तरी. तू सांग बरं आजी मी काय करू, दिलेलं प्रॉमिस पूर्ण करू की तुला मारून टाकू. कामिनी इतकी घाबरलेली असते हे अनिकाला की अगदी थडथड उडायला लागलेली असते. तिला माहिती हिने जर मला वरून ढकलून दिलं तर ही मला मारून सुद्धा टाकू शकते. कामिनीला आता समोर अगदी मृत्यू दिसत असतो. अनिका अगदी जवळ गेलेली असते. अनिकाने बोलता बोलता ऑक्सिजन काढून टाकलेलं असतं, ते मास्क काढते आणि हातात घेते. ग्रॅनी आजी तुला मरायला लागणार आहे ग. काढलेलं असताना अनिका मस्तपैकी निवांत अशी हसत असते. आता कामिनी अगदी श्वास घेण्यासाठी तडफड करत असते आणि हिने मास्क काढून एन्जॉय करत असते. मास्ककडे बघते आणि हसत असते. खालीवर ते मास्क करते आणि त्याच्याकडे बघून हसते. कामिनी मात्र तडफडत असते आणि काला त्याच्याने काहीही फरक पडत नसतो. मस्तपैकी ती एन्जॉय करते. जास्ती तडफड करायला लागते. मग मास्क लावलेला असतो. अरे लावलाय रिलॅक्स. त्रास होऊ देऊ नाही देणार मी. काही झालं तरी तुला त्रास नाही झाला पाहिजे. पण कसं आहे ना ग्रॅनी आजी, एका गोष्टीत तू चुकली. फुलिश बोलली, मला इथे चूक केली ग्रॅनी आजी, मला कमी समजलीस तू. फुलिश, तेही मला अनिकाला. मी तसं वागत गेले, दुसरं काय म्हटली, सगळ्या इच्छा पूर्ण करेल म्हणून मी तुझं ऐकलं. केले का माझ्या इच्छा पूर्ण? नाही. म्हटली रिश मिळेल. मिळाला का रिश? तुझ्यावर तेव्हाही विश्वास ठेवला. मुळे गावाला जाईल परत, तेही कायमची. पण तसं झालं का? नाही. तू जे बोलली ते सगळं काही खोटं आणि प्रत्येक वेळेला फसतच गेली. तू म्हटली ना ग्रॅनी आजी, तसं कधीच काही झालं नाही बघ. आजी काय झालं? तू म्हटली तसं झालं. तू मला समजावलं तसं घडलं का काही नाही. सगळं निगेटिव्ह घडलं. उलट ती कमळी सतत मला हरवत राहिली, नीचा दाखवत राहिली. नेहमी ती गुड गर्ल, सगळ्यांना कमळी. अनिका कुठे हरवली कुणाला कळालंच नाही. अनिकाला कधीही कोणी डिमांड दिला नाही. कमळी आल्यापासून कोणी अनिकाला विचारत नाही. घरात आली, डॅडला बाबा म्हणायला लागली, आजीला आजी, आजोबा, नाच झाली त्यांची, तेही फेवरेट. आणि बाबाचं आणि तिचं काय बॉन्डिंग, वा. अनिकाला काहीच नाही. ठेंगा, तू काय केलं ग? काही करता आलं नाही तुला. प्रत्येक वेळेला तोंडावर पडली आणि फ्लॉप अशी प्लॅन करत राहिली. लगेच चिडलेली असते आणि पटकन तो मास्क काढून फेकते. का असं केलं ग? का असं केलं? आणि मास्क काढून लगेच फेकून देते. आता परत कामिनी तडफड करायला लागलेली असते, पण त्याच्याने अनिकाला काय फरक पडत नाही. आता चिडलेली असते आणि तिला विचारते का केलं असं? उत्तर दे, तू अशी का वागलीस? वेळ झाल्यावर परत मास्क घेते आणि कामिनी लावते. कामिनी परत शांत झालेली असते. की जोरात हसायला लागलेली असते. डोंट वरी आजी, तुला काही होऊ देणार नाही मी. सांगू का, प्लॅन एक्झिक्यूट करायला जास्ती मजा आली. आणि तिथे कामिनीला जखम झालेली असते डोक्याला, त्याच्यावरनं हात फिरवत असते मुद्दाम, जेणेकरून हिला त्रास व्हावा यासाठी. त्यातला हार्डवर्क खूप हार्डवर्क होतं बघ. तुझ्या प्रोग्राम मध्ये साडी नेसायची होती तशीच साडी अरेंज करायला लागली मला. पूर्ण आजीकडून निंगीला दिली. सगळं काही प्लॅनिंग करायला लागलं. काय डोकं वापरायला लागलं मला. सॉलिड बोलत असते आणि कामिनीची जखम अशी दाबत असते. कामिनीला तसा त्रास होत असतो. पण केलं ग, कारण मला प्लॅन सक्सेसफुल करायचा होता ना. गुड बुक्स मध्ये यायचं होतं ना सगळ्यांच्या. कपड्यांसाठी किती पॉझिटिव्ह आहे मला माहिती ना, म्हणून मी सगळं काही केलं. तू चिडावं भांडावं म्हणूनच मुद्दाम केलं बघ. ऍज युज्युअल चिडली, मला हवंय ते झालं. पावठीप्रमाणे तिने तुला धमकी दिली. मग काय, तुझी जिरवेन, ये करेन वो करेन, काय करायचं ते बोलून गेली सगळं काही. तुला बोलली, खूप भांडण झालं, जोरात आरडाओरडा. काय रे बापरे, काय ब्लेम केले. ही मजा नंतर आली जेव्हा ऍक्च्युअल प्लॅन एक्झिक्यूट केला ना, त्यावेळेला खरी मजा आली बघ. तुला काय सांगितलं, कमळीचा काटा जर काढायचं असेल तर तिला वरून ढकलून दे की कायमचा काटा निघून जाईल. कामिनीला आठवलेलं असतं की अनिका कशी आली होती कामिनीकडे आणि म्हणते, खरंच आजी माझी चूक झाली. आता कमळीला चांगलं समजलं, पण नाहीये ती चांगली, बॅड गर्ल आहे बघ, तिच्यावर विश्वास ठेवा ना अशी नाहीच आहे.
पण तुला एक सांगू का, तुला जर बदला घ्यायचा असेल ना तर तिला आहे ना वरून अशी ढकलून दे की. तिला ढकलून दिलं ना की तुझा काटाही जाईल आणि सगळंच होऊन जाणार आणि कोणाला संशय सुद्धा येणार नाही. तेव्हा आहे ना आजी, ती कामिनी वर आली की जी ना तिला अशी खाली ढकलून दे. म्हणते मी काय सोडत नसते, याचा बदला घेणार म्हणजे घेणार. अनिकाने अशी काय नाटकं केलेली असते कामिनीच्या समोर की जणू काही कामिनीच्या बाजूने अनिकाय असं दाखवलेलं असतं. सॉलिड प्लॅन केलाय, त्या प्लॅन प्रमाणे जर चालली तर बरोबर आपण या वेळेला परफेक्ट होऊ. बघ कामिनी आजी, तुला वागायचंय का माझ्यासारखं? काय प्लॅन आहे सांग बरं. बर्थडे प्लॅन केलाय ना, बर्थडे नाही पण पचका मात्र करायचा आहे आपण. ढकलव ग वरून, कायमच संपून टाक विषय, मारून टाकतील एकदाची. ते खरंच प्लॅन केलाय, ऑफकोर्स खरंच मारून टाकायचा विचार आहे. वा वा वा, आत्ता कुठे माझी नात शोभती या कामिनीची नात अनिका. कामिनी आणि अनिका दोघी मिळून कमळीचा मरण दिवस म्हणून साजरा करायचा असं म्हणतात. आणि आज कमळी मरणार, तिचा मरण दिवस म्हणून पुढच्या वर्षी हा दिवस साजरा करायचा. सगळं काही आता अनिकाला आठवलेलं असतं आणि कामिनीला सुद्धा आठवलेलं असतं. कामिनी कशी अनिकाच्या जाळ्यात अडकत गेली आणि आता मृत्यूच्या दारात पडलीये, तेही अनिकामुळेच. आणि आजी, माझा प्लॅन कसा वाटला ग? चांगला वाटला? अनिका महाजनचा प्लॅन कसा वाटला सांग ना ग्रॅनी आजी. एक्साइटमेंट ना? एक्साइटमेंट म्हणजे न्यूज काय माहिती का तुला? तुला माझा ऍक्च्युअल प्लॅन माहितीच नव्हता. माझ्या प्लॅन मध्ये तू फसत गेली ग, बरोबर तुला अडकवली. वरती जा आणि कमळीला धक्का मारून टाक, मी तुला सांगितलं बरोबर ना? काय माहिती होतं तू कमळीला धक्का मारणार, त्याच्या आधी मी तुला ढकलून देणार आणि खाली पाडणार. कसं आहे ना, तुझ्याच प्लॅन मध्ये तू अडकली आणि कशी खाली पाडली ग तुला आजी. सॉलिड ना, फेवरेट होती. मी खूप प्रेम करायचे तुझ्यावर, पण तू काय केलं? मला मारलंस, कानाखाली मारल्या माझ्या. आठव बरं काय काय बोलली मला. गालावर मारलं ना जोरदार, 1 वेळा 2 वेळा सारखं त्याच गालावर मारलं ना. का जेव्हा म्हटलेली असते की माझ्या डॅडच्या विरुद्ध एकही शब्द मी ऐकून घेणार नाही, आता बासा जे झालं ते झालं, आत्ता काही चालणार नाही, तेव्हा कामिनी चिडलेली असते. कामिनीने सणासण अनिकाच्या कानाखाली ठेवून दिलेले असतात. याच गोष्टीचा राग अनिकाला आलेला असतो आणि म्हणूनच ती कामिनीला जिन्यावरून ढकलून देते. तू मला अंडर एस्टिमेट केलं, तुला काय वाटलं मला काही कळत नाही किंवा मी काही करणार नाही, तुला माफ करीन असं वाटलं? नाही, अनिका कुणाला माफ करत नसते. नाही आजी, मी तुझ्यासारखी नाहीच आहे. मी अनिका महाजन आहे, मी वेगळी आहे. महाजनला एकदा राग आला ना की ती काहीतरी करते म्हणजे करतेच. पुढचा मागचा कसला विचार करत नाही, डोक्यात जे येईल ते करते आणि ते करून दाखवलंय. तुला कसं ढकलवलं आजी मी. परत आता कामिनीच्या जवळ आलेली असते, तिचं मास्क काढते आणि ती परत तडफड करायला लागते. तिने तडफड केली की अनिका एन्जॉय करत असते. तिला फार हसू येत असतं आणि आनंद मिळत असतो कामिनीची ही अवस्था बघून. कसं आहे ना आजी, तुला जर मारून टाकलं ना तर प्लॅन अगदी सक्सेसफुल होणार. मला असं वाटतं की मी तुला मारून टाकायलाच हवंय. पण नाही मारणार तुला मी. मारल्यावर तर सगळं सक्सेसफुल होणार, ते तर ठीक आहे. पण नाही, मी तुला मारणार नाही, मी तुला जिवंत ठेवणार. कारण तू जगली तर इथून पुढे सगळं काही माझंच ऐकणार आहे ना. म्हणून माझं ऐकणारं सुद्धा कुणीतरी हवंय ना मला, आणि माझं ऐकणारं तू आहेस, त्यामुळे मी तुला काय मारणार नाही. असं आहे ना ग्रॅनी आजी, आपल्या टीमची कॅप्टन मी असणार आहे. मी बोल बरं, कोण असणार आहे आपल्या टीमची कॅप्टन? बोल. अनिका महाजन होणार टीमची कॅप्टन. आणि जोरात अशी अनिका ओरडायला लागलेली असते. तिला कळतच नाही आपण हॉस्पिटलमध्ये या गोष्टीचं तिला भानच नसतं. तू मरून जाणार एक, आणि दुसरी गोष्ट कमळीला कायमची जेल होणार. म्हणजे मी तुलाही समोर बघणार नाही आणि कमळी सुद्धा कायमची जेलमध्ये, म्हणजे कमळीचीही कटकट नाही. एकाच वेळेला 2 गोष्टी मला मिळणार आहे की नाही डोकं अनिका महाजनला? दोन्हीकडनं फायदा माझाच आहे, त्यामुळे मी तुला आता मारूनच टाकते. कसं आहे ना, फायदा एकीकडून तरी झाला पाहिजे ना. बघा तुला मारते आणि परत कामिनीचं मास्क काढायला लागलेली असती ही अनिका. नाही, तुला मारणार नाहीये. इतकी सोपी पनिशमेंट नकोय ग. आणि त्या कमळीला पनिशमेंट पोलीस नाही देणार, मी देणार त्या कमळीला पनिशमेंट. मी म्हणजे कोण? अनिका महाजन पनिशमेंट देणार कमळीला. त्या कमळी टंबळीला अशी काय अद्दल घडवणार आहे ना की तू बघतच राहा. अनिका म्हणते मी अशी काय सिच्युएशन पैदा करणार आहे, अशी काय सिच्युएशन करणार आहे की तो रिश तिला अशी चिमटीत पकडून लाईफ मधून बाहेर काढून टाकणार. कमळी टमळी तिच्या गावाला जाऊन पडणार, अशी काय सिच्युएशन करते, तू बघतच राहा. कामिनी आजी, तू बघ आता अनिका काय आणि कसा प्लॅन करते. ऋषी मला डेटवर नेट होता, डेटवर न्यायचं म्हणून मी इतकी खुश, इतकी आनंदी, छान अशी तयार होऊन गेले, रेडी मस्तपैकी. तिथे आधीच जाऊन पोहोचले आणि तिथे जाऊन काय, त्या बावळ्या त्या डॅड विषयी सांगत होता मला. डॅड असा, डॅड तसा, काय सांगत होता. आणि मलाही नाटक करायला लागलं की, आणि सगळं काही डॅड विषयी माझ्या मनात प्रेम करणं कमळी टमळीचा प्लॅन होता. मी ऍक्टिंग केली, मला फार बाबाविषयी प्रेम वाटतंय, रिअलाइज झालंय मी चुकीची वागलीये. मी पण त्याच्याबरोबर खेळ खेळली आणि आता मी काय ऍक्टिंग करते माहितीये तुला? त्यांच्या ग्रुपचा मी सुद्धा पार्ट आहे आणि मी चांगली वागायला लागली आहे, त्यांच्या गुड बुक्समध्ये यायला लागली आहे, जेणेकरून ते काय करणारे मला सगळं काही कळणार आणि मी मात्र नकळतपणे त्यांच्यावर हमला करणार. कसं आहे आजी, छान आहे ना माझी आयडिया? एका म्हणते त्यांच्याच ग्रुपमध्ये राहणार आणि त्या कमळीला एकटं पाडणार.
मग काय ऋषी अशी तिला पकडणार आणि तिच्या आयुष्यातून लांब फेकून देणार. मला जे हवं ते होणार यासाठीच त्यांच्या ग्रुपमध्ये राहणार आणि गोड 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 त्यांच्याशी वागणार. आणि का पूर्ण बिथरलेली आहे किंवा डोक्यात सटकलेली आहे. आता कामिनीला पूर्ण कळालेलं असतं. कामिनी इतकी घाबरलेली असते, तिचा हा अवतार बघून, तिने बोललेलं सगळं ऐकून कामिनी अगदी थक्क झालेली असते. काय करू आणि काही नाही तिची अवस्था झालेली असते. आणि का मेंटल झाली याची खात्री पटलेली असते कामिनीला. लागलेले डोकं आहे ना ते दाबत असते आणि म्हणते, उगाच तुझे हे लागलेले डोकं आहे ना ते फार एक्स्ट्रा चालत असतं. आता एक्स्ट्रा चालायचं बंद करायचं आणि त्या डोक्याला एकदम शांतता द्यायची. एक्स्ट्रा डोकं चालवायचं नाही. आता काय केलं, शहाणपणाच केला ना. त्या कमळीचंच नाव घेतलं ना तू. घ्यायचं नाही या कमळीचं कशासाठी नाव घेते तू. एक्स्ट्रा डोकं चालवायचं बंद करायचं आणि मी जे बोलणार ते करायचं. आता मी तुला जे सांगते ना ते इन्स्पेक्टर साहेबांना सांगायचं. कसं सांगायचं, मला कोणी धक्का दिला नाही, मी स्वतःच पाय घसरून पडलीये. काय सांगायचं, मी स्वतः पडलीये. पोलिसांना असं सांगायचं बरं का. लक्षात येते ना ग्रॅनी आजी, काय सांगशील पोलिसांना की लक्षात करून देऊ मी. काय करेल, मास्क काढून टाकेल. तू काय आमची वर जाणार, न काही सांगणार न काही करू शकणार. काढू का मास्क की मी सांगते तसं करणार. जोरात अनिका ओरडायला लागली असते, इन्स्पेक्टर सर आजी काहीतरी सांगायला बघतीये, आजी काहीतरी सांगायला बघतीये. आता सगळेच धावत आलेले असतात की काय सांगायचं या कामिनीला. सगळं रिअलाइज झालंय, सगळं आठवायला लागलंय. आता बघा ती काय सांगतीये. परत तिला विचारा, तिला सगळं काय आठवलंय बघा. इन्स्पेक्टर साहेब प्लीज तुम्ही तिला विचारा, आता ती बरोबर सांगेन तुम्हाला. ती आता घाबरलेली असते आणि घाबरून अनिकाकडे बघत असते. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा हे शेवटचं स्टेटमेंट असणार, यानंतर आम्ही बदलणार नाही आहोत आणि सारखं सारखं स्टेटमेंट बदलायला काय काय पोरखेळ नाहीये. आता त्याच्या काय सांगतील ते फुल अँड फायनल राहणार आहे. म्हणते हो नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाहीये, तुम्ही विचारा तिला, ती सांगेल तुम्हाला. आणि मॅडम तुम्हाला कुणी धक्का दिला होता आठवतंय का, व्यवस्थित सांगा बरं, आता गोंधळ करू नका. त्याने कामिनीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. ग्रॅनी आजी बोल, तुला काय आठवलं होतं बोल की, सांग बरं इन्स्पेक्टर साहेबांना. ती आता इतकी घाबरलेली असते अनिकाला. मला कुणी ढकललं नाही, मी स्वतः पाय घसरून पडले असं स्टेटमेंट पोलिसांना देते. आणि पोलिसही म्हटलेले असतात आता परत परत काय घेणार नाही, आता जे सांगतील त्यावर आम्ही विश्वास ठेवणार. अनिकाला हवं असतं तेच कामिनी बोललेली असते. अनिकाने कामिनीच्या हातावर खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि ग्रॅनी आजी खरं सांग असं सांगितलेलं असतं. म्हणजे बघितलं ना सर, आत्ताशी ती खरं बोलली, मगाशी गोंधळली होती ती. होतं मला बोलू द्या, सगळं क्लिअर होईल. झालं ना क्लिअर, उगाच मगाशी कमळीचं नाव घेतलं. कमळीने काहीच केलं नाही मी सांगतेय ना, पण हिने कसं गोंधळ उडाला ना म्हणून. पण आता विश्वास बसलाय ना, कोणीच काही केलं नाही, तिची तीच पडलीये. साहेब म्हणतात ओके टेक केअर, काळजी घ्या कामिनी मॅडम. हे का म्हणते इन्स्पेक्टर साहेब गेल्यावर, ग्रॅनी आजी मी म्हटलं होतं ना सगळं सॉल्ट आउट करेल, केलं ना मी सगळं काही छान. बघ बरं आता कमळी निर्दोष सुटणार का. बाकी सगळ्यांच्या पुढे फार गोड गोड आणि चांगली अशी वागत असते. अन्नपूर्णा आजीला अनिका फार छान वाटायला लागलेली असते. आणि मात्र घाबरलेली असते आणि अनिकाकडे बघत असते. अनिका मात्र रागाने या कामिनीकडे बघत असते की आता कशी तिच्याच डावात तीच अडकली. आता कामिनीला इतकी भीती वाटत असते ह्या अनिकाची. बघू अनिका अजून काय आणि कसा त्रास देणार या कामिनीला, आणि कमळी आता निर्दोष सुटणार का. कमळी जर निर्दोष सुटली तर कामिनीला कुणी ढकललं हे शोधण्याचा प्रयत्न करणार का. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.